भाजपच्या प्रचारामधला एक महत्त्वाचा शब्द होता विकास. विकासाच्या मुद्द्यावरचं राजकारण, विकासाचा मुद्दा घेऊन लोकांमध्ये जायचं आणि महाराष्ट्रात त्या विकासाचं सगळ्यात मोठं उदाहरण असेल तर तो म्हणजे ठाण्यापासून म्हणजे पश्चिम महाराष्ट्र कोकणापासून तर तिथे नागपूरपर्यंत जोडणारा समृद्धी महामार्ग. लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात मवियाने 48 पैकी 30 जागा तर अपक्षांना 1 जागा पटकावल्यामुळे महायुतीच्या पदरात अवघ्या 17 जागा आल्या. आणि त्यात समृद्धी मार्गामुळे विकासाचा वेग वाढलेल्या जिल्ह्यातील 10 पैकी 7 जिल्ह्यातील मतदारांनी महायुतीला नापसंती दर्शवली आहे. मग एवढा हा विकासाचा मुद्दा, प्रत्यक्ष करून दाखवलेला विकास, भारतातला कदाचित फार मोठा प्रोजेक्ट हा रस्त्याबद्दलचा, मग काय झालं नेमकं या समृद्धी महामार्गावर? पाहूयात 10 मतदारसंघाचा आढावा. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूरला जलद गतीनं जोडणारा, महाराष्ट्र सरकारसह देशाचा महत्वाकांक्षी तब्बल 701 किलोमीटरचा प्रकल्प, खर्च 55,000 कोटींच्या घरात. मुंबई गोवा हायवे 1-2 नव्हे 13 वर्ष रखडलेला असताना महाराष्ट्राच्या विकासाची गती वाढवण्याच्या हेतूनं जलद गतीनं आकाराला येत असलेल्या या प्रकल्पाचं राजकीय भांडवल करण्यात महायुती सरकारला अपयश आलं. त्याचं श्रेय पदरी पाडून लोकसभा निवडणुकांमध्ये त्याचं मतांमध्ये रूपांतर करण्यात महायुती फसलीय. नागपूर, संभाजीनगर, बुलढाणा वगळता इतर लोकसभेत मतदारांनी महाविकास आघाडीला झुकतं माप दिलंय. समृद्धी महामार्ग देवेंद्र फडणवीसांचा महत्वाकांक्षी मार्ग. वर्धा जिल्ह्यातून हा मार्ग गेला, परंतु वर्धा लोकसभेतील क्षेत्रातील जनतेने भाजपाच्या उमेदवाराला सपशेल नाकारल्या. भाजपाच्या उमेदवाराचा दारुण पराभव केला. रामदास तडस हे भाजपाचे उमेदवार होते. अमर काळे यांचा दणदणीत विजय वर्धा लोकसभा क्षेत्रातून झालेला आहे आणि पराभवाची रामदास तडस यांच्या कारणे जर बघितली तर पक्षांतर्गत कुरबुरीचा फटका रामदास तडस यांना बसला आहे. अमरावती जिल्ह्यातल्या 3 तालुक्यांमधून समृद्धी महामार्ग जातोय, याचा फायदा सहसा अमरावतीकरांना झाल्याचं चित्र आपल्याला दिसत नाही आहे. कारण ज्या तालुक्यांमधून हा समृद्धी महामार्ग जातो तो म्हणजे वर्धा लोकसभाचं क्षेत्र येत असतं आणि हा एका म्हणजे धामणगाव विधानसभेमधूनच हा समृद्धी महामार्ग जातोय आणि या 3 तालुक्यालाच अमरावती जिल्ह्यातल्या या समृद्धी महामार्गाचा फायदा झालेला आहे. एकंदरीत जर बघितलं तर अमरावतीकरांना मुंबई जाण्यासाठी या समृद्धी महामार्गावरून 6 तास लागत असतात. मात्र समृद्धी महामार्गावरून अमरावतीकर फार कमी लोक जे आहेत ते मुंबईकडे या समृद्धी महामार्गाने जाताना आपल्याला पाहायला मिळतात. उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत असलेली सहानुभूती, पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्याबद्दल राज्यात मोठी सहानुभूती होती आणि हा मतदारसंघ मुळातच शिवसेनेचा बालेकिल्ला होता. त्यामुळे खासदार भावना गवळी जेव्हा शिंदे गटात गेल्या होत्या त्यावेळेस त्या फक्त एकट्या गेल्या आणि इथले कुठलेही शिवसैनिक किंवा पदाधिकारी त्यांच्यासोबत गेलेले नव्हते. हा एक विजयामध्ये महत्त्वाचा फॅक्टर राहिल्याचं पाहायला मिळालेलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव हे चौथ्यांदा या ठिकाणी विजयी झालेले आहेत आणि त्यांची विजयाची कारणे जर पाहिली तर वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष उमेदवारांना मिळालेली मते, या मतांमध्ये झालेलं विभाजन खऱ्या अर्थाने विजयाच्या पथ्यावर जे आहे ते पडलेलं आहे. आणि दुसरं जर आपण कारण पाहिलं तर महायुती मधील घटक पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जे आहेत त्यांची असलेली नाराजी ही वेळेत दूर करण्यात देखील यश आलेलं आहे. आपण जर पाहिलं तर रावसाहेब दानवे मागील 5 निवडणुकींपासून जिल्ह्याचे खासदार आहेत आणि ते सध्या केंद्रामध्ये रेल्वे राज्यमंत्री आहेत. सोबतच त्यांना पक्षाने 6व्यांदा लोकसभेची उमेदवारी दिली होती. मात्र केंद्रामध्ये मंत्री असताना देखील रावसाहेब दानवे यांनी मराठा आरक्षण प्रश्नी एक शब्दही काढला नाही आणि याचा जो रोष आहे तो मराठा समाजामध्ये पाहायला मिळत होता आणि हा रोष मराठा समाजाने मतांच्या स्वरूपात व्यक्त केलेला आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डी आणि अहमदनगर या दोन्ही जागांवर महायुतीच्या उमेदवारांना पराभवाला सामोरे जावं लागत आहे. अहमदनगरचे जर बोलायचं ठरलं तर अहमदनगरमध्ये राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांचे पुत्र संजय विखे उभे होते. विखेंना हरवणं मुश्किल असल्याचं बोललं जात होतं. मात्र यंदाच्या निवडणुकीत निलेश लंके जे सर्वसामान्य उमेदवार म्हणून आमदार झाले त्यांनी थेट विखेंना आव्हान देत लोकसभेत उडी घेतली आणि विखेंचा जो आहे तो पराभव केला. समृद्धी महामार्ग
ज्या खात्यातून करण्यात आला त्या खात्याचे मंत्री असलेले आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच शिंदेंच्या शिवसेनेचे हेमंत गोडसे हे उमेदवार होते। महायुतीकडनं त्यांनी ही निवडणूक लढवली असली तरी त्यांचा पराभव हा विविध अंगाने चर्चेला जातोय। यामध्ये ओबीसी मतांचं ध्रुवीकरण हा चर्चेचा विषय बनला, तर दुसऱ्या बाजूला 10 वर्ष केलेल्या विकास कामांवर देखील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली। एकंदरीतच ज्या जिल्ह्यांमधून समृद्धी महामार्ग जातो त्या बहुसंख्य जिल्ह्यांमधील मतदारांनी मात्र महाविकास आघाडीला मतदान करत त्यांना समृद्ध केल्याचं दिसतंय। शिंदे सरकारच्या काळात झालेल्या या महामार्गाचं श्रेय महायुतीच्या उपयोगी पडलेलं नाही। मतदारांसाठी विकासाचे प्रकल्प किती महत्त्वाचे असतात असा प्रश्न सुद्धा यातून उपस्थित झालाय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।